नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. प्राजक्ता यांनी विविध मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. प्राजक्ता यांनी ठरलं तर मग मालिकेत कल्पना सुभेदाराची भूमिका साकारलेली आहे. प्राजक्ता कुलकर्णी यांनी बालभवन शाळेतून शिक्षण घेतलं. 4 बहिणी आणि आईवडील दोघेही नोकरीला असं त्यांचं कुटुंब. 5वीत असताना सुलभा देशपांडे यांच्या चंद्रशाळामध्ये प्राजक्ता सहभागी झाली होती. तिथे गेल्यावर नृत्यासोबतच त्या मुलांच्या अभ्यासावरही लक्ष द्यायच्या. त्यामुळे प्राजक्ताचे आईवडील बिनधास्त झाले होते. 10वी इयत्तेत शिकत असताना प्राजक्ताला प्रथम चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली. त्यावेळी आईचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला होता. मात्र नातेवाईकांनी त्यांचे 10वीचे वर्ष म्हणून आईला काळजी घेण्यास सांगितलं. चित्रपटात काम करणार की अभ्यास करणार म्हणून नावही ठेवली गेली. मात्र जेव्हा एक नायिका म्हणून प्राजक्ताला प्रसिद्धी मिळाली तेव्हा हेच नातेवाईक तिच्यासोबतची ओळख सगळीकडे मिरवू लागले. धडाकेबाज चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका बनून प्राजक्ता कुलकर्णी यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. गावरान ठसकेबाज गंगू त्यांनी आपल्या अभिनयाने चांगलीच वठवलेली पाहायला मिळाली. याच दरम्यान आर्किटेक्ट असलेल्या मुलाशी विवाह बंधनात अडकल्या आणि दिघे कुटुंबाच्या सून झाल्या. लग्नानंतर घरच्यांच्या पाठिंब्यामुळे त्या पुन्हा कलासृष्टीत दाखल झाल्या. आग, शोध, ऋणानुबंध, छत्रीवाली, पोरबाजार, कारे दुरावा, दुर्गेश नंदिनी, धांगडधिंगा, ऑल दी बेस्ट, दामिनी, आपली माणसं, गुंज, एक कहाणी, 4 दिवस सासूचे अशा चित्रपट मालिकेतून प्राजक्ता कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिल्या. मुलगा जयच्या जन्मानंतर मधल्या काळात त्यांनी या सृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण आता ठरलं तर मग या मालिकेतील कल्पना आईच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्राजक्ता कुलकर्णी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली आहे. सायलीच्या बाजूने नेहमी बोलणाऱ्या तिच्या ह्या सासूबाई प्रेक्षकांनाही आपलेसे करून गेल्या. सोशल मीडियावर त्या विशेष सक्रिय असून मालिकेतील कलाकारांसोबत अनेक रील्सही त्या शेअर करत असतात. अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीने आईबरोबरचा एक फोटो शेअर करत, "आई, तू आम्हाला सोडून जाऊन 5 वर्ष झाली. आजचा दिवस आठवणं मला नकोसं वाटतं. तू खुल्या मनाने तुझं प्रेम आम्हाला दिलंस, पण मी तुला नेहमीच गृहीत धरलं. तू माझ्यावर खूपदा ओरडली असशील, पण तू कधीच माझ्यावर रागवली नाही. तू माझ्यावर फक्त प्रेम करत राहिली. मला नेहमी प्रश्न पडतो की तू इतक्या मोठ्या मनाची आणि निर्मळ मनाची कशी काय असू शकतेस. पण खरं तर तुला माहीत आहे, जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा त्याची खरी जाणीव होते. दुर्दैवाने तू इतकी पुढे निघून गेली आहेस की मी तुझी माफीही मागू शकत नाही. ते म्हणतात ना, देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. पण देवा, तू तिलाही आमच्यापासून दूर घेऊन गेलास. आई, मला खात्री आहे की तू जिथे असशील तिथे तुझ्यावर प्रेम होईल. आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि जमलं तर मला माफ कर. तुझी खूप आठवण येते," असं प्राजक्ता यांनी लिहिलं आहे. प्राजक्ता यांच्या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील 90च्या दशकातील प्राजक्ता कुलकर्णी दिघे हा एक लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. धडाकेबाज चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली. सध्या ठरलं तर मग मालिकेत अर्जुनच्या आईची कल्पनाची भूमिका त्या करत आहेत. लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेमधील भूमिकेसाठी प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.